पृथ्वी तलावर असणाऱ्या संपूर्ण सजीवांप्रती करुणा आणि मैत्री प्रस्थापित करणारे तथागत भगवान सम्यक संबुद्ध आणि ज्यांच्या पुण्याईनं आपण सुखाचं जीवन जगत आहोत असे आपले आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान परमपूज्य बोधिसत्व ज्ञानरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विज्ञानवादी आणि आदर्शवादी विचारांना मी पंचांग प्रणाम करतो आणि दिनांक 12 ऑक्टोबरला जो दीक्षा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि धम्मचक्र अनुवर्तन दिन त्याचप्रमाणे 68व्या धम्मदीक्षा सोहळ्याचा कार्यक्रम नागपूर दीक्षाभूमीवर जो आयोजित केला आहे, या धम्मदीक्षा सोहळ्याच्या प्रवर्गाला आलेल्या संपूर्ण आंबेडकरी समूहास, बौद्ध जनतेला 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अनुवर्तन दिन आणि धम्मदीक्षा सोहळा या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि बौद्धांची झालेली प्रगती याविषयी सांगत असताना बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला हे समजणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. या जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्यात, परंतु काही बंदुकीच्या जोरावर किंवा रक्तरंजित क्रांत्या झालेल्या आहेत. परंतु बाबासाहेबांनी जे धम्मक्रांती केली, भारतामध्ये झालेली ही धम्मक्रांती ही अतुलनीय आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडवता बाबासाहेबांनी ही धम्मक्रांती भारतामध्ये केलेली आहे. बौद्ध धम्माला पुनरुज्जीवित केलेलं आहे भारतामध्ये. परंतु गेल्या 68 वर्षामध्ये या भारताची जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती प्रगती होताना आपल्याला दिसत नाही, कारण बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा जनमानसात झालेला आपल्याला दिसून येत नाही. मग बाबासाहेबांनी धम्मक्रांती जी केली, बाबासाहेबांना याची गरज का भासली होती? तर बालपणापासून बाबासाहेबांनी जे अन्याय सहन केलेला होता, बालपणापासून त्यांनी जो त्रास सहन झाला होता सवर्णांकडून, म्हणून बाबासाहेबांच्या मनामध्ये संकल्पना निर्माण झाली की ज्या धर्मामध्ये मला मानाचं स्थान मिळत नाही, ज्या धर्मामध्ये मला पाणी प्यायला मिळत नाही, अशा धर्मामध्ये मी राहून काय करू? म्हणून बाबासाहेबांच्या मनात आलं की हळूहळू बाबासाहेब शिकत गेले, समजत गेले आणि मग 13 ऑक्टोबर 1935 साली बाबासाहेबांनी नाशिक जिल्ह्यामध्ये येवला मुक्कामी मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही ही घोषणा केली आणि 1935 पासून मग बाबासाहेबांच्या मनामध्ये हे विचार घोळत राहिले की मी कोणत्या धर्मामध्ये जावं जेणेकरून मला सन्मान मिळेल. त्यासाठी 21 वर्ष त्यांनी सतत अभ्यास केला. जगामध्ये जेवढे धर्म आहेत त्या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, वाचन केलं, चिंतन केलं, त्यांचे सर्व धर्मग्रंथ चाळून पाहिले. पण त्यामध्ये बाबासाहेबांना देव दिसला, परमेश्वर दिसला, पुनर्जन्म दिसला, आत्मा दिसला, कर्मकांड दिसले, बुवाबाजी दिसली, चमत्कार दिसले, अंधश्रद्धा दिसली. असा एकही धर्म बाबासाहेबांना दृष्टीस नाही आला की ज्यामध्ये समता असेल. बाबासाहेबांच्या मनामध्ये जी संकल्पना होती की मला माणूस म्हणून जगण्यात ज्या धर्मामध्ये असेल, तत्त्वज्ञान असेल ते मी स्वीकारेन, परंतु एकाही धर्मामध्ये त्यांना ही समतेची वागणूक मिळाली नाही. मग बाबासाहेबांना बालपणापासून त्यांच्या मनावर जो परिणाम झालेला होता बुद्धांच्या तत्त्वज्ञानांचा,
मग बाबासाहेबांच्या मनात आलं की भारतात असलेला बुद्ध धम्म, त्याचे धर्मग्रंथ आपण चाळून बघितले पाहिजे. परंतु भारतामध्ये बुद्ध तत्त्वज्ञान उपलब्ध नव्हतं, त्यांचे ग्रंथही उपलब्ध नव्हते, कारण बुद्ध धम्माचा भारतातून ऱ्हास झालेला होता. अशा परिस्थितीत मग बाबासाहेबांनी विदेशात जाऊन ज्या ज्या देशामध्ये बुद्धाचा धम्म आहे त्या देशामध्ये जाऊन बाबासाहेबांनी बुद्धांचं तत्त्वज्ञान, त्याचे धर्मग्रंथ चाळून पाडले आणि त्याचं तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी चिंतन केलं, मनन केलं. ज्या ज्या देशामध्ये बुद्धाचं तत्त्वज्ञान ज्या ज्या भाषेमध्ये होतं त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये करून त्यांनी अभ्यास केला. 21 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांना कळून चुकलं की या बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये मला मानवता दिसते आहे. बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये माणूस हा केंद्रबिंदू आहे आणि बुद्धांचं तत्त्वज्ञान हे माणसाला पोषक आहे. चांगला माणूस बनण्याचं हे तत्त्वज्ञान, बुद्धांचे विचार प्रत्येक माणसाला जर त्यांनी बुद्धांचं तत्त्वज्ञान अनुसरलं तर चांगला माणूस बनू शकतं. अशा तऱ्हेचं तत्त्वज्ञान बाबासाहेबांना या बुद्धांच्या धम्मामध्ये मिळालं आणि शेवटी 21 वर्षानंतर बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करण्याचा स्वीकार केला आणि घोषणा केली. आणि मग बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन 5 लाख जनतेला त्यांनी धर्मांतरित केलं. नवा प्रकाश लोकांच्या मनामध्ये जागवला, जागृती निर्माण केली आणि ह्याचेच प्रतिसाद आज आपल्याला दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबरच्या विजयादशमीच्या पर्वावर जी धम्मदीक्षा बाबासाहेबांनी दिली होती, विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी या पवित्र स्थळावर लाखोचा समुदाय येतो आणि तिथून प्रेरणा घेऊन जातो. प्रत्येक माणूस तिथून पुस्तक विकत घेऊन जातो आणि बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान, बाबासाहेबांचे विचार अनुसरण्याचा प्रयत्न करत असतो. 56 पासून आजपर्यंत गेली 68 वर्ष झालीत, पण आपण बौद्ध धर्माला पूर्णपणे स्वीकारलं नाही. आम्ही बौद्ध आहोत का हा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बुद्धाच्या धम्माचं तत्त्वज्ञान रुजलं पाहिजे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सतत 24 प्रकारचे शिबिरं चालत असतात आणि त्या शिबिरातून मग धम्मप्रवचनातून बुद्धांचा धम्म, बाबासाहेबांचे विचार, रमाईचे विचार, रमाईचं व्यक्तिमत्व काय आहे, भैयासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व काय आहे आणि माणूस बनण्यासाठी जे पोषक तत्त्वज्ञान पाहिजे ते तत्त्वज्ञान पूर्णपणे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं, मनामध्ये प्रत्येकांच्या रुजावं, त्याकरिता भारतीय बौद्ध महासभा सतत प्रयत्न करत आहे. धम्म म्हणजे काय हे सांगत असताना आपल्याला समजणं गरजेचं आहे की धम्म म्हणजे काय. तर धम्म म्हणजे निव्वळ जीवन जगण्याचा मार्ग नसून हा निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग आहे. निर्मळ म्हणजे स्वच्छ, निष्कलंक असं जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे तथागत बुद्धांचा धम्म होय. आणि हा बुद्धांचा धम्म बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक माणसासाठी दिलेला आहे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देत असताना 22 प्रतिज्ञा दिल्यात. त्या 22 प्रतिज्ञांचं पालन करायला पाहिजे, त्याचं अनुसरण करायला पाहिजे, त्या पद्धतीनं वागायला पाहिजे. हे फक्त बोलण्याने होणार नाही, तर त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायची आहे. की मला बुद्धांचा धम्म शिकवतो आपल्याला की कुठे कसं बोलायचं, कसं वागायचं, कोणत्या पद्धतीनं आपण जीवन जगलं पाहिजे, कसं आचरण केलं पाहिजे. त्यासाठी पंचशील तत्त्व आपल्याला पंचशिलाच्या रूपामध्ये बुद्धाच्या धम्मामध्ये आढळतात. पंचशील म्हणजे काय तर जीवहत्या करू नये, चोरी करू नये, कामवासनेपासून दूर राहावे, सदाचारानं वागावं, कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये, म्हणजे त्यामध्ये व्यर्थ बडबड करू नये, खोटं बोलू नये, कोणत्याही प्रकारची नशापाणी करू नये, कोणाचं
मन दुखवू नये ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. एखाद्या व्यक्तीचं जर आपण मन दुखवलं, आपल्या वाणीतून काही शब्द निघतात, त्यामुळे कोणाचे मन दुखतात आणि मन दुखवणं हे सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. म्हणून प्रत्येक मनुष्यानं आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. हा सदाचाराचा धम्म आहे. धम्म म्हणजे जीवनसुचिता राखणे म्हणजे धम्म. जीवनसुचिता राखणे म्हणजे सूचना देणे. सूचना देणे म्हणजे कोणाला? तर आपल्या मेंदूला आपल्या मनाद्वारे सूचना देणे की मनुष्याने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, कोणाशी वाईट अपशब्द बोलू नये, व्यभिचार करू नये, सदाचारानं वागावे. बुद्धांचा धम्म हा सर्वांगीण आहे. सर्वांना एक चांगला माणूस बनवण्याचं एक तंत्र आहे, तत्त्वज्ञान आहे. शीलाचं पालन करणं गरजेचं आहे. त्याकरिता आपलं शील मजबूत असलं पाहिजे. मनामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे. मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. दयाशीलता निर्माण झाली पाहिजे. हाच तर आपला धम्म आहे. याला जीवनसुचिता राखणे असे म्हणतात. म्हणजे आपल्या मनाला सूचना देणे की मला फक्त कुशल कर्म करायचं आहे, कुशल कर्माशिवाय काही करायचं नाही आहे. एकदा कुशल कर्म केल्याने होणार नाही, तर ते कुशल कर्म आपण सतत करत राहिलं पाहिजे, सतत केलं पाहिजे. कोणतेही चांगलं कर्म एकदा केल्याने होणार नाही, तर प्रत्येकाने कुशल कर्म हे सतत करतच राहिलं पाहिजे. त्या मनुष्याला चांगल्या माणसाचं वर्तन असे म्हटले जाते. बुद्ध धम्माची आचारसंहिता आहे. त्या आचारसंहितेचं आपल्याला पालन करणं गरजेचं आहे. बुद्धांच्या धम्मामध्ये चमत्कार नाही, बुद्धांच्या धम्मामध्ये कर्मकांड नाही, बुद्धांच्या धम्मामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ह्या 4 खांबावर हा बुद्धांचा धम्म उभा आहे. आणि बाबासाहेबांनी ही धम्मक्रांती करत असताना या भारतातलाच धम्म भारतामध्ये पुन्हा त्याचं जीवित केलं त्या धम्माला. आणि आज संपूर्ण भारतामध्ये बुद्धांचा धम्म हा वाटचाल करू लागला आहे. माणसं निर्मिती होत आहे, चांगल्या माणसाची निर्मिती होत आहेत. लोक व्यभिचारापासून दूर होत आहेत, लोक व्यसनापासून दूर होत आहेत. बुद्धांचा धम्म हा मौल्यवान आहे, अतुलनीय आहे. बाबासाहेबांचे विचार हे अतुलनीय आहे, ज्याची तुलना कशाशी करता येत नाही. अशा प्रकारचा हा जीवनमार्ग आहे, निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग आहे बुद्धांचा धम्म. बुद्धांच्या धम्मामध्ये करुणा आहे, बुद्धांच्या धम्मामध्ये दयाशीलता आहे. ही करुणा आणि दयाशीलता प्रत्येकामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्याकरिता प्रत्येक माणसानं आचरण केलं पाहिजे, शुद्ध आचरण असलं पाहिजे. आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध मनानं आपण प्रत्येकाशी वागणूक केली पाहिजे, प्रत्येकाशी वागलं पाहिजे. याची सुरुवात आपण प्रत्येकानं स्वतःपासून करायची आहे. तेव्हा खरा चांगला माणूस बनेल, खरा धम्मवान बनेल, श्रद्धावान बनेल, धम्माप्रती निष्ठावान बनेल. प्रत्येकाने बोलल्याने होणार नाही, तर त्याकरिता आपल्याला वागणूक आपली सुधारावी लागेल, आपला स्वभाव बदलावा लागेल. सर्वप्रथम आपल्याला स्वभाव बदलवण्याची गरज आहे. जर आपण ज्या पद्धतीत राहतो त्याच पद्धतीत राहत राहिलो आणि वागत राहिलो, तर धम्म कसा शिकणार आपण? या धम्माची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. चांगला माणूस बनण्यासाठी बुद्धांचा धम्म हा अनुसरण करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या स्वतःमध्ये सहनशीलता निर्माण झाली पाहिजे. आणि सहनशीलता निर्माण झाल्याशिवाय बुद्धांचा धम्म आपण अनुसरू शकत नाही. आणि ह्या सहनशीलतेकरिता, संयम बाळगण्याकरिता आपल्याला काही गोष्टी करावं लागेल. आणि हे बुद्धांच्या धम्मामध्ये दिलेलं आहे. बुद्धांची आचारसंहिता आहे की आपण देव नाकारलेला आहे, कर्मकांड नाकारलेलं आहे, अंधश्रद्धा नाकारलेली आहे, चमत्कार नाकारलेला आहे. बुद्धांच्या धम्मामध्ये देव नाही, परमेश्वर नाही, आत्मा नाही, पुनर्जन्म नाही, कर्मकांड नाही, कुठलाही चमत्कार नाही, कुठलीही बुवाबाजी नाही आणि अंधश्रद्धा तर बिलकुल नाहीच नाही. आणि या सर्व गोष्टीमधून आपल्याला मुक्तता मिळवायची असेल
तर फक्त बुद्धांचा धम्म आणि त्याचं आचरण करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. बुद्धांचा धम्म आचरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे प्रत्येक मनुष्याला अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यासाठी मनामध्ये आपल्या जागरूकता निर्माण झाली पाहिजे, सभ्यता निर्माण झाली पाहिजे. आपल्या मनाला केंद्रित केलं पाहिजे, मनावर नियंत्रण असलं पाहिजे. त्याशिवाय बुद्धांचा धम्म हा आपल्याला शिकता येणार नाही, अनुसरता येणार नाही. जोपर्यंत आपल्या मनावर आपण निर्बंध घालत नाही, जोपर्यंत आपण आपल्या मनाला आपल्या काबूमध्ये ठेवत नाही, जोपर्यंत आपण आपलं मन स्थिर करत नाही, तोपर्यंत बुद्धांचा धम्म आचरू शकत नाही. आणि मन जेव्हा केंद्रित होईल तेव्हाच बुद्धांचा धम्म चांगल्या तऱ्हेनं आचरण करू शकतो आणि एक चांगला माणूस बनून जगाला दिशा देण्याचं काम आपण करू शकतो. यासाठी सहनशीलता आपल्या मनामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. हे बोलल्याने होणार नाही, तर कृतीमध्ये उतरवणं गरजेचं आहे. आपण खूप बोलतो, पण त्यापेक्षा प्रत्येक तत्वतः आचरण करून आपण जर वागू लागलो, याची सुरुवात जर आपण स्वतःपासून करू लागलो, तर हा बुद्धांचा धम्म या संपूर्ण देशामध्ये प्रगती करून वाटचाल करेल आणि भारत बौद्धमय करण्याचं जी संकल्पना बाबासाहेबांच्या मनामध्ये होती, ती संकल्पना पूर्ण होईल आणि तेव्हाच आपण चांगले माणसं इथे घडवू आणि मनातून सगळ्या प्रकारचे अविचार कोणाच्याही मनामध्ये उत्पन्न होणार नाही. हाच तर आपला धम्म आहे. निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धम्म आहे आणि त्या धम्माच्या आचरणानुसार आपण जर वागलो तर प्रत्येक माणूस चांगला बनेल आणि त्या प्रकारे आपण बाबासाहेबांचे तत्त्वज्ञानसुद्धा स्वीकारून त्याचप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण या समाजाला नवी दिशा देण्याचं काम करू. या देशाला आपण नवी दिशा देण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी आपल्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होणं गरजेचं आहे. चांगला माणूस बनला तर चांगला माणूस घडू शकतो, आदर्श समाज घडू शकतो. जेव्हा जर आदर्श माणूस घडेल तेव्हा आपण आदर्श समाजाकडे वाटचाल करू आणि आदर्श समाज जेव्हा घडेल तेव्हा आदर्श भारतसुद्धा बनायला आपल्याला इथे वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रत्येकानं संयम आणि सहनशीलता बाळगून पंचशिलेचं पालन करणं गरजेचं आहे. मग ही सहनशीलता निर्माण कशी होणार? सहनशीलता निर्माण करण्यासाठी बुद्धांचं एक उदाहरण आहे. तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्तीला वास्तव्य करत असताना वाटेत भिक्षू संघासोबत चारिका करायला जात असताना वाटेमध्ये त्यांना शीलभद्र नावाचा एक ब्राह्मण भेटतो आणि तो शिव्यागाळी करायला लागतो. शिव्यागाळी करत असताना तथागत सम्यक संबुद्ध शांतपणे उभे राहतात, काहीही न बोलता शांतपणे उभे राहतात. पुन्हा तो शीलभद्र नावाचा ब्राह्मण आणखी शिव्यागाळी करतो. तथागत बुद्ध शांत उभे आहेत. मग मागे भिक्षू संघामध्ये भंते आनंद राहतो, त्याला राग येतो आणि तो समोर जातो. तथागतांची नजर त्याच्याकडे जाते. तथागत म्हणतात की आनंदा शांत हो. आणखी तो शिव्यागाळी करतो, तू मुका आहेस का, तू बहिरा आहेस का, तुला ऐकायला येत नाही का, तुला बोलता येत नाही का, तू मंदबुद्धी आहेस का, असे प्रश्न करायला लागतो. तेव्हा तथागत बुद्ध शांतपणे बोलायला लागतात आणि म्हणतात की मित्रा शीलभद्रा, मी मुकाही नाही, मी बहिराही नाही, मला बोलता येतं, परंतु तू दिलेल्या शिव्या मी स्वीकारलेल्या नाहीत. मग शीलभद्राला वाटतं की कोणी जर शिव्या दिल्या असेल तर त्या स्वीकारल्या नाही असं जगामध्ये होतं का? तेव्हा तथागत बोलतात, शीलभद्रा ऐक, मी सांगतो, असं होत असते. एखादी वस्तू तू मला बक्षीस म्हणून जर दिली असेल आणि ती वस्तू जर मी स्वीकारली नाही तर ती कोणाकडे राहील बरे? तथागत म्हणतात, सांग शीलभद्रा, तू वस्तू मला दिली, ती मी स्वीकारली नाही तर कोणाकडे राहील? शीलभद्रा म्हणतो, माझ्याकडे राहील. असंच आहे शीलभद्रा, माझ्या धम्माचंही असंच आहे. तू दिलेल्या शिव्या मी स्वीकारल्या नाहीत. या उदाहरणावरून आपल्याला सहनशीलता शिकता येईल. तथागत बुद्ध शांतपणे उभे होते. जर बुद्धांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर वाद निर्माण झाला असता, परंतु तथागतांनी शांतपणे सहन केलं. ह्यावरून प्रत्येक माणसाने
आपल्या मनामध्ये सहनशीलता निर्माण केली पाहिजे आणि शांतपणे या धम्माचा स्वीकार केला पाहिजे. सहनशीलता निर्माण स्वतःमध्ये केली पाहिजे. कोणी काही बोललं त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे की नाही, मला पोषक आहे का, माझ्या जीवनाला ते लाभदायक आहे का, मला हितकारी आहे का की अहितकारी आहे, हे आपण समजणं गरजेचं आहे. तथागत बुद्ध कालाम लोकांना उपदेश करताना सांगतात की हे कालामांनो, कोणी सांगितलं म्हणून ते ऐकू नका, कोणी म्हणतो म्हणून ते ऐकू नका, तर तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तुम्हाला जर पटत असेल तर स्वीकारा, अन्यथा स्वीकारू नका. अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान बुद्धाच्या धम्माचं आहे आणि बाबासाहेबांनी दिलेले विचार अनुसरून त्याप्रकारे आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी एक सुंदरसं गीत आहे. बाबासाहेब सांगून गेले, एकजुटीने सारे रहा रे. बाबासाहेब सांगून गेले, एकजुटीने सारे रहा रे. फायदा तुमचा घेतील वैरी, फायदा तुमचा घेतील वैरी. आपसामध्ये भांडू नका रे. बाबासाहेब सांगून गेले, भेदी असतील आमच्याच मध्ये, दगाबाजांना घ्या पारखुनी. भेदी असतील आमच्याच मध्ये, दगाबाजांना घ्या पारखुनी. उदो करतील माझ्या नावाचा, उदो करतील माझ्या नावाचा. तयांच्या मागे लागू नका रे. बाबासाहेब सांगून गेले. रात्र दिन तुम्ही राहावे सतर्क, वाट वैऱ्याची आहे समोरी. रात्र दिन तुम्ही राहावे सतर्क, वाट वैऱ्याची आहे समोरी. गोड बोलूनी गळा कापतील, गोड बोलूनी गळा कापतील. गफलतीमध्ये राहू नका रे. बाबासाहेब सांगून गेले. त्यागुनिया अहमपणाला, दूर सारावे मोठेपणाला. त्यागुनिया अहमपणाला, दूर सारावे मोठेपणाला. स्वार्थासाठी नका ओढू पाय, स्वार्थासाठी नका ओढू पाय. लाचारीला स्वीकारू नका रे. बाबासाहेब सांगून गेले. स्वतःमधल्या चुकांना शोधा, दावू नका इतरांकडे बोट. स्वतःमधल्या चुकांना शोधा, दावू नका इतरांकडे बोट. वास्तविकता ही सांगतो किशोर, वास्तविकता ही सांगतो किशोर. डोळे मिटून पाहू नका रे. बाबासाहेब सांगून गेले. एकजुटीने सारे रहा रे.
बाबासाहेब सांगून गेले, एकजुटीने सारे राहा रे, एकजुटीने सारे राहा रे.